नमस्कार, गुड मॉर्निंग. इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासिकेमध्ये सर्व विद्यार्थिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. इयत्ता 12वीला एकूण 12 प्रकरण असून त्यापैकी आपले 7 पाठ पूर्णपणे संपलेले आहेत. एक अजून शिल्लक 5 पाठ आहेत. आपल्या इयत्ता 12वीला यावर्षी 80 मार्काची लेखी परीक्षा असून 20 मार्काची तोंडी परीक्षा आहे. सर्व विद्यार्थिनींनी संपलेले जे काही 7 पाठ आहेत त्या सर्व 7 पाठांच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहून काढणं अपेक्षित आहे. इयत्ता 12वीच्या या 8व्या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 4 मुद्दे अभ्यासायचे आहेत. पहिले महायुद्ध इसवी सन 1914 ते 1918 या कालखंडात झालेलं होतं. त्यासंबंधीची माहिती आपल्याला 8.1च्या माध्यमातून अभ्यासायचं आहे. 8.2 दुसरे महायुद्ध इसवी सन 1939 ते 1945 दुसरे महायुद्ध. 8.3 महायुद्धे आणि भारत. 8.3 मधला पहिले महायुद्ध आणि भारत. 8.3 मधला भाग 2 दुसरे महायुद्ध आणि भारत. 8.4 महायुद्धाचे भारतावरील परिणाम. जागतिक महायुद्धे आणि भारत. विद्यार्थ्यांनो, आपल्या पाठाचं नाव आहे प्रकरण 8 जागतिक महायुद्धे आणि भारत. जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी जे 2 महायुद्ध झालेले आहेत, पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध असं ज्यांची गणना केली जाते, ज्यांना नाव पडलेलं आहे, ज्या युद्धामुळे त्याला पहिले महायुद्ध असे नाव ठेवण्यात आले, ज्या युद्धामुळे त्याला दुसरे महायुद्ध असे नाव ठेवण्यात आले. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या कालखंडात झालेलं होतं. 1945 ते आज 2020मध्ये आपण आहोत. जवळजवळ त्या ठिकाणी 75 वर्ष आपल्याला झालेलं दिसून येतो की युद्ध झालेलं नाही. मोठा युद्ध ज्याला महायुद्ध असे आपण म्हणतो, तर तो महायुद्ध जगाच्या पाठीवर झालेलं नाही. त्यामुळे तिसरे महायुद्ध कधी होणार या गोष्टीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं असतं. पण तिसरे महायुद्ध होणं इतकं सोपं नाही आहे. जुन्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी सर्व देश अलगीकरण होते. त्यावेळेस त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन नव्हती. एक देश दुसरा देश त्या ठिकाणी बळकावण्याचा प्रयत्न करत असत. त्यामुळे त्यांना नियम अटी त्या ठिकाणी काहीच लागू नव्हते. परंतु जसजसं त्या ठिकाणी 1950 उजाडलं, अनेक देश स्वातंत्र्य झाले, त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली. त्याच्यानंतरनं की प्रत्येक देशावर आर्थिक निर्बंध आले, त्याच्यानंतरनं काही बंधने आली, त्याच्यातून त्या ठिकाणी तिसरं महायुद्ध होऊ शकलं नाही. पण भविष्यात त्या ठिकाणी कधी एकदा त्या ठिकाणी काय होऊ शकतो सांगता येत नाही. तत्पूर्वी आपण पहिल्या महायुद्धाविषयी या पाठाच्या माध्यमातून आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. 20व्या शतकात 2 महायुद्धे झाली. ही 2 महायुद्धे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या. यामुळे जग बदलले. त्याचा भारतावर काय परिणाम झाला याची माहिती या पाठात आपण घेणार आहोत. 8.1 पहिले महायुद्ध इसवी सन 1914 ते 1918. 1914मध्ये पहिले जागतिक महायुद्ध सुरू झाले. साम्राज्य वाढवू इच्छिणाऱ्या युरोपीय राष्ट्रांमधील स्पर्धा हे या युद्धाचे प्रमुख होते. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगीज, डच हे जे काही त्या ठिकाणी युरोपियन राष्ट्रे होती, या राष्ट्रांना आपला साम्राज्य विस्तार त्या ठिकाणी वाढवायचा होता. तसेच संपूर्ण जगावर आपलाच त्या ठिकाणी दबदबा ठेवायचा होता. या एकाच दृष्टिकोनातून 1914मध्ये पहिले जागतिक महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे जागतिक महायुद्ध म्हणजे काय की सर्व त्या ठिकाणी या जगामध्ये मीच श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय कोणीच नाही, अशी त्या ठिकाणी भूमिका घेणारे या जागतिक युद्धाच्या महत्त्वाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता येथे आपण त्या ठिकाणी या जागतिक महायुद्धाचे पहिले जे त्या ठिकाणी महायुद्ध झालं 8.1 पहिले महायुद्ध, याच्या आपण एकूण 2 भाग अभ्यासणार आहोत. पहिल्या महायुद्धाची कारणे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्षेत्रात नवनवे शोध लागत होते. उत्पादनासाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. त्यासाठी कच्चा मालाचा पुरवठा आवश्यक होता. कारखान्यात तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठा मिळवणे क्रमप्राप्त होते. साम्राज्यवादी राष्ट्रांना या दोन्ही गरजा भागवण्यासाठी नवनवीन प्रदेश काबीज करण्याची गरज भासू लागली.
त्यामुळे पुष्कळ वेळा युरोपातील देशामध्ये युद्धाचा प्रसंग येईल. त्यासाठी युरोपातील बड्या राष्ट्रांना सैन्यबळ व शस्त्रबळ एकसारखे वाढवत राहावे लागेल. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, हॉलंड, बेल्जियम, स्पेन इत्यादी राष्ट्रांनी आफ्रिका व आशिया खंडात साम्राज्य विस्तार केला. प्रथम महायुद्धपूर्व युरोपमध्ये इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, रशिया, फ्रान्स आणि इटली ही राष्ट्रे प्रमुख होती. या राष्ट्राचे परस्पर विरोधी गट निर्माण झाले. प्रत्येक राष्ट्र आपले सैन्यबळ, नाविक दल वाढवू लागले. संहारक शस्त्रास्त्रे बनवण्यावर भर देऊ लागले. त्यामुळे युरोपात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. आज जगामध्ये जी त्या ठिकाणी प्रगत राष्ट्रे आपल्याला दिसून येत असतात, युरोप, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या सर्व राष्ट्रे त्या ठिकाणी ही आपापला त्या ठिकाणी साम्राज्य विस्तार वाढवू पाहत होती. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, हॉलंड, बेल्जियम इत्यादी त्या ठिकाणी राष्ट्रांनी आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आपला साम्राज्याचा विस्तार त्या ठिकाणी खूप मोठा केलेला होता. या राष्ट्रांनी आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आपला साम्राज्य विस्तार खूप मोठा केलेला होता. यांना त्या ठिकाणी अजून मोठा भूभाग आपल्या देशाच्या साम्राज्य विस्तारामध्ये जोडायचा होता. यासाठी प्रत्येक देश त्या ठिकाणी प्रगतीपथावर होते. 18व्या शतकामध्ये त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती इंग्लंडने केलेली होती. त्याचा त्या ठिकाणी परिणाम युरोपमधील त्या ठिकाणी फ्रान्स, पोर्तुगाल, डच यांना त्या ठिकाणी डिवचत होता. त्यामुळे इंग्लंडने औद्योगिक क्रांतीच्या जोरावर संपूर्ण जगावर त्या ठिकाणी अनेक वसाहत्या निर्माण केलेल्या होत्या. याचा त्या ठिकाणी कुठंतरी या बाकीच्या मित्रराष्ट्रांना त्या ठिकाणी कुठेतरी खंत होती की आपण कुठेतरी पाठीमागं पडू लागले. त्यासाठी त्या ठिकाणी युद्ध करून त्यांच्याकडील सर्व त्या ठिकाणी साम्राज्य विस्तार आपल्याकडे बळकून घ्यावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्यांना वाटत होती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्षेत्रात नवनवीन शोध लागले. या पहिल्या महायुद्धाचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे औद्योगिक क्रांती झालेली होती. औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून इंग्लंडने संपूर्ण जगावर त्या ठिकाणी आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर अनेक नवनवीन शोध लागले. या नवनवीन शोधाच्या आधारावर त्या ठिकाणी त्या प्रकारचं उत्पादन इंग्लंड आपल्या देशामध्ये केलं आणि त्याची विक्रीसाठी या अनेक वसाहतींना त्या ठिकाणी आपलं बाजारपेठ बनवलं. त्याच्यानंतरनं आपल्याकडे जास्त झालेला अजून माल अनेक देशांना पाठवण्यासाठी ते नवनवीन वसाहती मिळवण्यासाठी इंग्लंड प्रयत्नशील होता. या उत्पादनासाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. त्यासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा आवश्यक होता. त्यासाठी कच्चा मालाचा पुरवठा या वसाहतीमधून त्या ठिकाणी ते घेत असत. कारखान्यात तयार झालेला पक्का माल पुन्हा ज्या ठिकाणी कच्चा माल घेतले जात असत त्याच ठिकाणी तयार करून पक्का माल ते विकत असत प्रक्रिया करून. ह्यामुळे कमी भावामध्ये इंग्लंडनं माल खरेदी करणं आणि तयार झालेला माल त्याच्यापेक्षा 10 पटीनं विकणं हे औद्योगिक क्रांतीचं मोठं तत्त्व होतं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये अनेक त्या ठिकाणी इंग्लंडमधील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नफा मिळवलेला होता. साम्राज्यवादी राष्ट्रांना या दोन्ही गरजा भागवण्यासाठी नवनवे प्रदेश काबीज करण्याची गरज भासू लागली. त्यामुळे पुष्कळ वेळा युरोपातील देशामध्ये युद्धाचा प्रसंग येईल. त्यासाठी युरोपातील बड्या राष्ट्रांना सैन्यबळ व शस्त्रबळ एकसारखे वाढवत राहावे लागेल. या इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगायचं राहिलं की त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंग्लंडचा जो दबदबा होता 18व्या शतकामध्ये निर्माण झालेला, 19व्या शतकामध्ये निर्माण झालेला, तो 20व्या शतकाच्या आसपाससुद्धा होता. त्यामुळे आपण त्या ठिकाणी अन्य राष्ट्रांच्या पुढे इंग्लंड राष्ट्राच्या पुढे जाण्यासाठी युरोपमधील अनेक मोठमोठी राष्ट्र त्या ठिकाणी धडपडत होती. यातूनच त्या ठिकाणी पहिला महायुद्ध त्या ठिकाणी निर्माण झालं. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, हॉलंड, बेल्जियम इत्यादी राष्ट्रांनी आफ्रिका व आशिया खंडात साम्राज्य विस्तार केलेला होता. प्रथम महायुद्धपूर्व युरोपमध्ये इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, रशिया, फ्रान्स आणि इटली ही राष्ट्रे प्रमुख होती. या राष्ट्रांचे परस्पर विरोधी गट निर्माण झाले. प्रत्येक राष्ट्र आपले सैन्यबळ अधिक वाढवू लागले. प्रत्येक राष्ट्र त्या ठिकाणी आपल्याकडील सैन्याच्या वाढीव त्या ठिकाणी
यासाठी प्रयत्न केला. आपल्या देशामधील त्या ठिकाणी सैनिक वाढवू लागले. इंग्लंडने सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सैनिक वाढवून ठेवलं. त्याच्यानंतरनं फ्रान्स, पोर्तुगाल, डच यासारखी त्या ठिकाणी अनेक राष्ट्रेसुद्धा तर आपले सैन्य वाढवलेले होते. संहारक शस्त्रास्त्रे बनवण्यावर भर देऊ लागले. यामुळे युरोपात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक राष्ट्र आपल्याकडे त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान कसं असेल, आधुनिक त्या ठिकाणी शस्त्रास्त्रे कसे असतील, आधुनिक आण्विक त्या ठिकाणी सारखे मोठे त्या ठिकाणी रॅकेट कसे असतील, बॉम्ब कसे असतील, यासाठी त्या ठिकाणी अनेक राष्ट्रे प्रयत्नशील होते. यातूनच त्या ठिकाणी पहिला महायुद्ध त्या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजे प्रत्येक राष्ट्र त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यातून त्या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याकडे त्या ठिकाणी सैन्यबळ तसेच आधुनिक हत्यारे, आधुनिक शस्त्रास्त्रे, आधुनिक अणुबॉम्ब यासारखे आपल्याकडे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला. आणि ते विकसित केल्यानंतर कोणावर त्या ठिकाणी हल्ला करू शकतो यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ त्यावेळेस नव्हता. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. मग अशा प्रकारे पहिल्या महायुद्धासाठी अनेक त्या ठिकाणी कारणे सांगता येईल. पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या कालखंडात झाले. या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी पहिलं महायुद्ध झालेलं होतं. दुसरं महायुद्ध त्या ठिकाणी 1939 ते 45. आपण 8.1 पहिले महायुद्ध भाग 1 आज त्या ठिकाणी आपण अभ्यासलेला होता. 8.1 भाग 2 आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.